नवी उधळला उभ्या अंगात भिनला पूर भरून उरला तुझ्या भक्तीचा गुलाल तशा कडाडला असा ढोल धडाडला कसा जल्लोष वाढला मनी उल्हास भरला नवा जणू रक्त पुष्पा परी देह रंगला तुझ्या नाम घोषात जीव दंगला नाद निनादला रे मोरया नाद निनादला नाद निनादला रे गणपती बाप्पा मोरया नाद निनादला रे मंगल मूर्ती मोरया नाद निनादला रे मोरया नाद निनादला शिवगौरीच्या नंदना घ्यावी चरणी ही वंदना वक्रतुंडा हे लंबोदरा रे तुझे वेड लागू दे साऱ्या जना भावी कृपा गजानना तोडी विघ्नाच्या बंधना नाही दाता तुझ्या एक दंता गणा पार करशी मनोकामना कान थोर गाती तुझा हाट आगळा भाव जागी बोसंडुनी काळ जातला नाद निनादला रे मोरया नाद निनादला नाद निनादला रे गणपती बाप्पा मोरया नाद निनादला रे मंगल मूर्ती मोरया नाद निनादला रे मोरया नाद निनादला गजानना श्री गणराया आदि वंदू तुझ मोरिया। भगवान गणपति बाप्पा प्रति सच्ची श्रद्धा और आस्था रखने वाले ऐरोली के युवा नेतृत्व साहिल चौगुले के ऐरोली साईनाथवाड़ी निवास स्थान पर पहली बार 1.5 दिनों के लिए बाप्पा का आगमन हुआ। देवा प्रतिष्ठान के माध्यम से साहिल चौगुले ने बड़े ही उत्साह और उमंग के साथ बाप्पा को अपने घर विराजमान किया, जहां बाप्पा के मनोभाव दर्शन लेने शिवसेना जिला प्रमुख विजय चौगुले, अमित चौगुले सह समूचा चौगुले परिवार, गणेश भक्तों ने भेंट दी। अनोखे फूलों से सजा बाप्पा का दरबार मानो स्वर्ग में बसे सुंदर महल की अनुभूति सा दे रहा हो। साहिल चौगुले और अमित चौगुले सहित कईयों ने संध्या के समय बाप्पा की आरती कर उनका आशीर्वाद ग्रहण किया। मौका पहली बार अपने घर गणेशोत्सव मनाने का था, इसलिए अगले दिन उतने ही शानो शौकत के साथ साहिल चौगुले ने बाप्पा को विदाई दी। अपने निवास स्थान से लेकर ऐरोली नाका स्थित विसर्जन घाट तक लाडले बाप्पा की जोरदार मिरवणुक निकालकर ढोल नगाड़ों और डीजे के बीच बाप्पा की परंपरागत विधि के साथ उनका विसर्जन किया। साहिल चौगुले ने इस अवसर पर अपनी भावनाएं व्यक्त करते हुए सभी के मंगल की कामना बाप्पा से की। आज पहिलं तर जे आमचे नाना देवीदास चौगुले यांचा जो गणपती होता तो एक सलग आम्ही 15 वर्षापूर्वी नानाचं जेव्हा आमचे नाना आम्हाला सोडून गेले तेव्हा तो गणपती आम्ही बसवायचो तेव्हा आणि गेले 15-16 वर्षानंतर आज साहिलने त्या गणपतीची परत स्थापना केली आणि तुम्ही बघू शकता पूर्ण वाडी आमची साईनाथवाडी एकत्र येऊन या गणपतीसाठी गणेशोत्सव साजरा केला आम्ही आणि आज विसर्जन होतं 1.5 दिवसाचं आमच्या गणपतीचं। तुम्ही बघू शकता की पूर्ण सर्व परिसर एकत्र येऊन विसर्जनामध्ये सहभाग झाला। खरं म्हणजे आपण पाहिलं तर जो 15 वर्षापूर्वी जो एक देवीदास चौगुले यांचा जो त्या काळात जसं विसर्जन व्हायचं जसं गणपती उत्सव साजरा करायचा तेच दिवस आज ते क्षण आज आम्ही इथं बघायला भेटले आम्हाला, म्हणून सर्वांना खूप आनंद झाला। पूर्ण आमचं चौगुले कुटुंब एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा केला आणि मी साहिलला त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो, असंच प्रगती करू देतो आणि आमच्या नानाची जागा त्यांनी भरून काढा। मला खूप सर्वप्रथम तर मला खूप खुशी होते की परंपरा एवढे वर्षापासून बंद होते ते आज माझ्या हस्ते सुरू करण्यात आलेली आहे। प्रत्येक वर्षी आम्ही असंच प्रयत्न करू की जास्तीत जास्त या परंपरेला मोठं करण्याचा आम्ही प्रयत्न करू। मी गणरायाला एवढंच मागितलं माझ्यावरती जेवढे पण प्रेम करणारे लोक सगळ्यांचं आयुष्य सुख समृद्धीने भरून ब्युरो इनपुट EW नेटवर्क।